सर्व महामानवांना वंदन. आमच्या मुक्तीचा प्रलेख ज्यांनी निर्माण केला त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विशेष विनम्र अभिवादन. कारण ही सभा आपण जी आयोजित करतो केलेली आहे, ही सभा 19-20 मार्च 1927 जी कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषद झाली त्याच्या स्मरणार्थ आपण ही सभा आयोजित करतो आहोत. अध्यक्ष म्हणून मी बोलणार नाही, कारण मला इथे आल्यावर अध्यक्षस्थान ऑफर करण्यात आलं आणि ते स्वीकारलं. पण एक वक्ता म्हणून जी काही तयारी केलेली आहे ती मी आपल्यापुढे मांडणार आहे. अनुच्छेद 29 संविधानाचा विचार आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य देतो. त्याचा उपयोग करून मी आपले विचार तुमच्या पुढे अभिव्यक्त करणार आहे. तुम्हाला पटले पाहिजे असा माझा आग्रह नसणार, तुम्ही स्वीकारले पाहिजे तसा मुळीच आग्रह नसणार, परंतु त्या माध्यमातून जर काही विचाराला चालना मिळाली तर तेवढं पर्याप्त आहे असं मला वाटेल. आकाश खोब्रागडेंचं विशेष अभिनंदन आणि त्यांच्या अनुमतीने, कारण ते जे काही बोलले त्याचं जर थोडंफार रिपीट होईल, तुमच्या अनुमतीने ती अनुमती असावी. आकाश खोब्रागडे, अरविंद गेडामजी, अध्यक्ष बानाई, जयंत इंगळे, सचिव बानाई, सत्यजित तेलंग, कोषाध्यक्ष निलयजी नाखले, सहसचिव, आणि आपणा सर्वांना विनम्र अभिवादन. आपणा सर्वांना साधुवाद, सप्रेम जय भीम, विनम्र अभिवादन. दुख में सिमरन सब करे, दुख में सिमरन सब करे, सुख में करे न कोई. यदि दुख में सिमरन करे तो दुख काहे को होय. दुख में सिमरन सब करे, सुख में करे न कोई. यदि दुख में सिमरन सब करे, सुख में करे न कोई. सुख में सिमरन करे तो दुख काहे को होय. कबीरा दुख काहे को होय. 19-20 मार्च 1927 कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषद. आम्ही बहिष्कृत कारण आम्ही अस्पृश्य म्हणून बहिष्कृत, आणि मग या बहिष्कृतांसाठी ही परिषद आयोजित करण्यात आलेली होती. 98 वर्ष पूर्ण झाली, 99 वर्षाची सुरुवात झाली. पुढच्या वर्षी कदाचित आम्ही पुन्हा एकदा या ठिकाणी एकत्र येणार आणि या परिषदेचं शताब्दी वर्ष साजरं करणार. या परिषदेचा परिणाम म्हणून जे काही घडलं त्याचा परिणाम म्हणून 25, 26, 27 डिसेंबर 1927 ची महार सत्याग्रह परिषद आयोजित करण्यात आली. विचार करताना पहिल्या परिषदेचा अर्थात कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषदेचा विचार करताना महार सत्याग्रह परिषद जोडल्याशिवाय, दोघांना एकत्र बसल्याशिवाय हा विचार कदाचित पूर्ण करता येणार नाही. पहिली परिषद जी आयोजित झाली, मी जे वाचलं त्याच्या आधारावर, त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इनिशिएटिव्ह नव्हता, पुढाकार नव्हता. अन्य लोकांना असं वाटलं की महारमध्ये ही परिषद आयोजित करण्यात यावी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अध्यक्ष म्हणून आमंत्रित करण्यात यावं, आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, व्हेरी रिलक्टंटली आय ॲक्सेप्टेड द इन्व्हिटेशन. मी ते निमंत्रण स्वीकारलं, अनिच्छेने नाही, परंतु माझे लोक, माझे कार्यकर्ते, आयोजक नाराज होऊ नयेत म्हणून मी ते निमंत्रण स्वीकारलं. परंतु दुसरी जी परिषद आयोजित केली त्या परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इनिशिएटिव्ह होता. त्या परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुढाकार होता. त्या दोन्ही परिषदांचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. 27 जानेवारी 1919 साऊथ बरो समितीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवेदन देतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साऊथ बरो समितीसमोर आपली साक्ष नोंदवतात.
थोडक्यात सांगायचं तर 3 गोष्टी सांगतात डॉक्टर आंबेडकर त्या निवेदनामध्ये. एकटेच होते, एकट्याने निवेदन दिलेलं होतं, काही संघटन वगैरे काही पाठीशी नव्हतं. 3 गोष्टी सांगतात. आम्ही बहिष्कृत आहोत, आम्ही पददलित आहोत, कारण पददलित हा शब्द डिप्रेस क्लासेस हा शब्द वापरण्यात आलेला आहे. पददलित आहोत, आम्ही हिंदू समाजाचा भाग नाही, आम्हाला पॉलिटिकल मायनॉरिटी म्हणून ट्रीट करण्यात यावं आणि मग आम्हालाही मायनॉरिटी म्हणून संविधानिक आरक्षण आणि संरक्षण देण्यात यावं. त्यामध्ये 2-3 गोष्टी आवर्जून सांगतात. आम्हाला मताचा अधिकार असावा आणि आम्हाला आमच्या प्रतिनिधित्वाचा असावा. आजच्या परिस्थितीमध्ये आमच्या प्रतिनिधित्वाचा अधिकार हे अंडरलाईन करणं आणि ती समजून घेणं आवश्यक आहे. त्या ठिकाणी डॉक्टर आंबेडकर म्हणतात, आम्हाला केवळ आमच्या विचाराचं प्रतिनिधित्व नको, तर वी वॉन्ट ए रिप्रेझेंटेशन इन पर्सन ऑल्सो, नॉट ओनली ओपिनियन बट रिप्रेझेंटेशन इन पर्सन ऑल्सो. कदाचित 1927 साली 1919 साली डॉक्टर आंबेडकरांना वाटलं असेल की आमच्याविषयी बोलणारे, आमच्याविषयी कणा असणारे, आमच्याविषयी सिंपती असणारे बरेचसे लोक आमची बाजू मांडत असतील, परंतु ती दाईची माया आहे. आईची माया हवी असेल तर आमचं प्रतिनिधित्व आम्ही केलं पाहिजे. म्हणून डॉक्टर आंबेडकर वापरतात नॉट ओनली रिप्रेझेंटेशन ऑफ ओपिनियन बट रिप्रेझेंटेशन इन पर्सन ऑल्सो. आजच्या परिस्थितीत कदाचित उलट करावं लागेल, ते मी नंतर तुम्हाला सांगेन. आणि मग अशा पद्धतीने ते निवेदन देतात आणि मग डॉक्टर आंबेडकर 20 जुलै 1924 बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना करतात. कदाचित भूमिका असेल की आपल्याला आता जर या क्षेत्रात काम करायचं आहे, संघटन असावं, संघटनेचं महत्त्व खोब्रागडीने मांडलेच आहे या ठिकाणी. संघटन असावं, लोक असावे, एक लोकांना जोडण्याची प्रक्रिया, अकेलाही चला था अशा पद्धतीने एक प्रक्रिया या ठिकाणी सुरू करावी. आणि त्यात हितकारणी सभेचं घोषवाक्य आहे, एज्युकेट, एज्युकेट अँड ऑर्गनाइज. हे शब्द सोपे आहेत, बरेचदा काय असतात की गोष्टी सोप्या असतात, परंतु जर त्याचा विचार केला तर त्या गोष्टी कठीण असतात. मी विचार करतो नेहमी की व्हॉट इज द मिनिंग ऑफ एज्युकेट. एज्युकेट या शब्दाचा काय अर्थ असावा, कोणत्या अर्थाने डॉक्टर आंबेडकरांनी हे शब्द वापरले असावे. आणि 2025 जेव्हा मी त्याचा विचार करतो तेव्हा मला एज्युकेटच्या ठिकाणी मला कॉन्शंटायझेशन हा शब्द वापरावा असं वाटतं. मग कॉन्शंटायझेशन हा शब्द जर असेल एज्युकेशनचा अर्थ, तर मग शाळा कॉलेजमध्ये मिळणाऱ्या एज्युकेशन हा याचा अर्थ होत नाही. शाळा कॉलेजमध्ये मिळणारं एज्युकेशन हा याचा अर्थ होत नाही. बहिष्कृत हितकारणी सभेच्या परिप्रेक्ष्यामध्ये, आजच्या आपल्या परिप्रेक्ष्यामध्ये एज्युकेशन या शब्दाचा अर्थ असा होतो की आमची फिलॉसॉफी, आमचं तत्वज्ञान, आमची उद्दिष्ट, आमचे लोक, आमच्या समस्या याविषयीचं प्रबोधन याला आम्ही एज्युकेशन म्हणतो. आणि मग हे एज्युकेशन लीड्स टू एज्युकेशन. जे एज्युकेशन किंवा जे कॉन्शंटायझेशन जर नॉट लिडिंग टू एज्युकेशन, ते एज्युकेशन नाही असा याचा अर्थ होऊ शकतो. आणि मग एज्युकेशन जर तसं असेल जसं मी सांगितलं, तर इट विल लीड टू एज्युकेशन, डेफिनेटली इट विल लीड टू ॲक्शन. आणि मग ॲक्शन असेल तर ॲक्शनसाठी जर ती पददलित वर्गासाठीची ॲक्शन असेल तर विदाऊट ऑर्गनायझेशन ॲक्शन संभवत नाही. म्हणजे ऑटोमॅटिकली इट विल लीड टू ऑर्गनायझेशन. दुसरी गोष्ट अशी या संबंधात, हे लिनियर रिलेशनशिप नाही आहे, सरळ लाईन रिलेशनशिप नाही, इट इज अ सर्क्युलर रिलेशनशिप. एज्युकेशन लीड टू एज्युकेशन, एज्युकेशन लीड्स टू ऑर्गनायझेशन, आणि याला आपण म्हणूया की व्हर्च्युअस सर्कल फॉर्म होतं आणि परस्पर एनरिचिंग आहे, एक दुसऱ्याला ताकद देणार आहे. ऑर्गनायझेशन आली, अधिक एज्युकेशनची गरज पडेल, अधिक चांगलं एज्युकेशन होईल, अधिक ऑर्गनायझेशन मजबूत होईल, तर हे सर्कल अशा प्रकारे सुरू राहील. या अर्थाने कदाचित हे वाक्य बाबासाहेबांनी त्या ठिकाणी घोषवाक्य म्हणून स्वीकारलं असेल. आजच्याही परिस्थितीत
एज्युकेशन, एज्युकेशन अँड ऑर्गनायझेशन या शब्दाचा या परिप्रेक्षामध्ये विचार करण्याची गरज आहे. त्याच वेळी डॉक्टर आंबेडकर म्हणतात, टेल द स्लेव दॅट शी इज अ स्लेव अँड शी विल रिहोल्ड. म्हणजे शी हा शब्द मुद्दाम वापरतो आहे, बिकॉज शी इन्क्लूड्स ही ऑल्सो. माझ्या दृष्टीने शी इन्क्लूड्स ही ऑल्सो, ही डझंट इन्क्लूड शी. आणि त्यामुळे मी जो शी शब्द वापरलेला आहे की टेल द स्लेव दॅट शी इज अ स्लेव अँड शी विल रिहोल्ड. हे वाक्य कुठून बाबासाहेबांचं आहे याचा संदर्भ मला विचारू नका, ते मला माहीत नाही, परंतु हे माझा आवडीचं आहे म्हणून मी हे नेहमी वापरतो. याचा अर्थ काय? तू गुलाम आहेस हे सांगणं नाही, त्याच्याही पलीकडे टेल द स्लेव मीन्स एज्युकेशन. लक्षात घ्या, टेल द स्लेव म्हणजे तू गुलाम आहेस होता, इट इज एज्युकेशन. काय याच्या पाठीमागे भूमिका? फार सिंपल आहे. तू गुलाम आहेस, तुझी मुक्ती तुलाच करायची आहे, तुझी मुक्ती तुलाच करायची आहे. यू विल रिहोल्ड. तुझी मुक्ती तुलाच करायची आहे. या मुक्तीची क्षमता तुझ्यात आहे, या मुक्तीची क्षमताही तुझ्यात आहे, प्रोव्हायडेड तुझ्यासारखे गुलाम जर संघटित झाले तर. एवढा या वाक्याचा अर्थ आहे. कारण तुझी मुक्ती तुलाच करावायची आहे हे आवश्यक आहे, आणि त्या क्षमता पण तुझ्यात आहेत हेही सांगितलं गेलं पाहिजे, हा याचा अर्थ आहे. या परिप्रेक्षात जर आपण 19-20 मार्च 1927 ही परिषद जर पाहिली तर डॉक्टर बाबासाहेबांचं आंबेडकरांचं भाषण जे होतं ते खूप क्रांतिकारी भाषण नव्हतं असं मला वाटतं. माझा विचार आहे ना, खूप क्रांतिकारी भाषण होतं असं नव्हतं. काय सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी? जेव्हा आम्ही मिलिटरीमध्ये होतो तेव्हा आम्ही शिकत होतो, आमची प्रतिष्ठा होती, आम्ही एक प्रकारचं श्रीमंत जीवन जगत होतो. मिलिटरीत प्रवेश बंद झाला, आता आम्ही भिकेवर जगणारे लोक. हा भिकेचा तांडा आहे. मायबाप तुम्ही आम्हाला जोड्यात वाढलं तरी चालेल, पण वाडा हा आमचं जीवन होतं. काय सांगत होते डॉक्टर आंबेडकर? तुम्ही गुलाम आहात. काय गुलाम आहात? पुढे डॉक्टर आंबेडकरांनी काय सांगितलं? ही गुलामी जर सोडावयाची असेल तर तुम्हाला एज्युकेशन आणि आर्थिक स्वावलंबन या दोन गोष्टींची गरज आहे. या दोन गोष्टी जर असतील तर तुम्ही या गुलामगिरीतून मुक्त व्हाल. या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी तुम्हाला कोणीही मदत करणार नाही. अशा प्रकारचं ते भाषण होतं. पूर्ण भाषण तुम्ही वाचा तर या ठिकाणी एवढंच त्याच्यामध्ये आपल्याला दिसत. दुसऱ्या दिवशी हे मी एवढ्या करता बारीक बारीक सांगतोय की इथून मला हे सांगायचं आहे की डॉक्टर आंबेडकरांची लिडरशिप कशा प्रकारची होती. दुसऱ्या दिवशी त्यावेळी प्रथा होती, आज नाही आहे ती प्रथा. त्यावेळी प्रथा होती की परिषदेचा समारोप आभार प्रदानाचा प्रस्ताव मांडला जातो पण त्याला समर्थन दिलं जातं. फक्त प्रस्ताव मांडला जात नव्हता, त्याला समर्थन दिलं जातं. आणि मग त्या समर्थन देणाऱ्याने, नाव वाचा मी नाही सांगत, समर्थन देणाऱ्याने समर्थन देताना म्हटलं एवढी मोठी परिषद आपण आयोजित केलेली आहे, 3-4,000 लोक एकत्रित झालेले आहेत. जर ही परिषद कोणतीही कृती न करता समाप्त होत असेल तर, हा प्रस्ताव मांडला त्यांनी. मग काय करायला पाहिजे? आपण एवढं बोललो, त्याची काही कृतीही पाहिजे. मग प्रस्ताव आला की महाडच्या नगरपालिकेने हा तलाव सर्वांसाठी मुक्त आहे हा ठराव केलेला आहे. आणि मग या ठरावाच्या आधारावर महाडमधले अस्पृश्य सुद्धा या तलावावर पाणी भरण्यास तेवढेच अधिकारी आहेत जेवढे अन्य आहेत. आजपर्यंत भरत नाही, आजपर्यंत उपयोग करत नाही. कदाचित उच्च जातीचं दडपण असेल, त्याही पेक्षा ज्या आम्ही मानसिक गुलामगिरी म्हणतो, नको रे बाबा, नको रे बाबा, आम्ही हे करणार नाही. ही जी मानसिक परंपरेने आम्ही कधी केलो नाही, आता कशाला करायचं? ही मानसिक गुलामगिरी असेल, त्यामुळे अस्पृश्यांनी कधी त्या तलावाचा उपयोग केला नाही. प्रस्ताव आला की आता आपण एवढे एकत्र आहोत, आम्ही मागत नाही कोणाला, आहे ऑलरेडी आमचा हक्क, तो हक्क प्रस्थापित व्हावा याकरता आपण सर्व जाऊ आणि मग त्या तलावाचं पाणी देऊ. यामुळे कदाचित एक नवीन परंपरा अस्तित्वात येईल की महाडचे लोक, महाडचे अस्पृश्य लोक तलावाचं पाणी वापरायला सुरुवात करतील. पुढे काही घडेल कोणाला स्वप्न नव्हतं पडलं.
जे घडलं त्याचं कोणी स्वप्न पाहिलं असेल असं मला वाटत नाही. ते घडलं. तर गेले बाबासाहेबांनी पाण्याला स्पर्श केला, सगळ्यांनी पाण्याला स्पर्श केला आणि मग त्या शब्दात सांगायचं होतं पाणी पेटलं. पाणी पेटलं आणि त्याला डॉक्टर आंबेडकर पुढे नाव देतात, त्याला धर्म संगर असं नाव देण्यात आलेलं आहे. धर्म संगर असं नाव दिलं. का? कारण परिषद संपली. पाण्याला हात लावल्याबरोबर सवर्ण व्यवस्था परिवर्तनाचा तो संकेत होता. त्यामुळे एक व्यवस्था परिवर्तन होत होतं. कालपर्यंत ज्यांनी आपल्या स्वातंत्र्याच्या समानतेच्या अधिकाराचा उपयोग केला नाही ते आज पाण्याला स्पर्श करतात, म्हणजे व्यवस्थेला चॅलेंज करतात. प्रस्थापित हे चॅलेंज स्वीकारायला तयार नव्हते. त्यांनी डेलिगेट्सना मारहाण केली, जखमी झाले. तिथपर्यंत ठीक होतं. डॉक्टर आंबेडकर कायदेशीर कारवाई वगैरे केली असते, पोल्युशन रिपोर्ट वगैरे, परंतु तलावाची शुद्धी करण्यात आली. तलावाची शुद्धी करण्यात आली दुसऱ्या दिवशी 21 तारखेला. आणि शुद्धी करताना काय केलं, त्यांच्या पद्धतीप्रमाणे 1000 घागरी पाणी उपसून काढून टाकलं आणि उरलेल्या पाण्यामध्ये पंचगव्य टाकण्यात आलं. पंचगव्य याचा अर्थ असा की गायीपासून मिळणाऱ्या 5 वस्तूचं मिश्रण जर पाण्यामध्ये वेदमंत्रासहित ओतलं तर अस्पृश्याच्या स्पर्शाने विटाळलेलं पाणी शुद्ध होते. आणि त्यामुळे मग गायीचं शेण, गायीचं मूत्र, गायीचं दूध, गायीचं दही आणि गायीच्या दुधापासून तयार केलेलं तूप याला पंचगव्याचं मिश्रण केलं आणि मग ते मिश्रण पाण्याच्या शुद्धीकरता वापरण्यात आलं. डॉक्टर आंबेडकर म्हणतात की हे माझ्या जिव्हारी लागलं. ते मारझोड नाही म्हणत, हे माझ्या जिव्हारी लागलं. काय म्हणतात डॉक्टर आंबेडकर? डॉक्टर आंबेडकर म्हणतात की आम्ही माणसं आहोत. डॉक्टर आंबेडकर काय म्हणतात? आम्ही माणसं आहोत. आमच्या स्पर्शाने विटाळलेलं पाणी मानवाची विष्ठा भक्षण करणाऱ्या गायीच्या शेणाने जर पवित्र होत असेल तर, हे वाक्य आहे. काय म्हणतात? आमच्या स्पर्शाने, माणूस असताना आमच्या स्पर्शाने विटाळलेलं पाणी जर मानवाची विष्ठा भक्षण करणाऱ्या गायीच्या, पशुच्या, आमच्यासाठी पशु, गाय तुमच्यासाठी जे काही असेल नसेल ती, महाराष्ट्राच्या विधानसभेत एकदा मोठं झालं की गाय आमची माता आहे, तर कोणीतरी एक सदस्य होते शेतकरी कामगार पक्षाचे, ते अध्यक्ष महोदय म्हणाले, अध्यक्ष महोदय यांना थांबवावं, या त्यांचा बाप कोण विचारावं लागेल. हे विधानसभेतल्या नागपूरच्या अधिवेशनामधलं आहे. अध्यक्ष महोदय यांना थांबवावं, ना त्यांचा बाप कोण आहे हे विचारावं लागेल. हे विधानसभेत बोललं गेलं म्हणून कोणी कारवाई केली नाही त्या काळात. ठीक आहे. तर डॉक्टर आंबेडकरांना हे जिव्हारी लागलं आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढच्या परिषदेची तयारी केली, ज्याला आम्ही म्हणतो महाड सत्याग्रह परिषद, जी 25, 26, 27 डिसेंबरला आयोजित करण्यात आली. त्या 25, 26, 27 डिसेंबरच्या परिषदेमध्ये डॉक्टर आंबेडकरांनी त्यांच्या आगामी सगळ्या चळवळीचं विजन घोषित. विजनच ठरलं या परिषदेमध्ये. एकच वाक्य आहे, ही परिषद जर तुलना करावयाची असेल तर व्हर्सायमध्ये झालेल्या फ्रेंच क्रांती संबंधात परिषदेची तुलना करावी लागेल. या परिषदेचं कशाकरता ही परिषद? समतेची मुहूर्तमेढ रोवण्याकरता ही परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. हा अजेंडा होता त्या परिषदेचा. एक मिशन होतं डॉक्टर आंबेडकरांचं अप टू 1956. त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर या एका मिशनसाठी डॉक्टरांचा सगळा संघर्ष या परिप्रेक्ष्यातून आपल्याला पाहावा लागेल. या परिषदेमध्ये मानवाधिकाराचा जाहीरनामा घोषित करण्यात आला. या परिषदेमध्ये मानवाधिकाराचा जाहीरनामा घोषित करण्यात आला. फ्रान्सच्या क्रांतीमधून घेतलेला हा जाहीरनामा जसा तसा डॉक्टर आंबेडकरांनी प्रस्तावाच्या माध्यमातून त्या परिषदेमध्येही हा जाहीरनामा मांडला. कारण आम्ही माणसं आहोत. जर जगामध्ये आम्हाला माणूस म्हणून काही जन्मसिद्ध अधिकार असतील आणि ही व्यवस्था जर आम्हाला तो अधिकार नाकारत असेल तर त्याच्या संघर्षासाठी, ते प्रस्थापित करण्यासाठी, संघर्ष करण्यासाठी त्या जाहीरनाम्याचा उल्लेख होता. आणि मग मनुस्मृती दहन करण्यात आलं. हे विद्रोहाचं प्रतीक होतं की जर आम्हाला हक्क मिळाले नाही
तर तुमच्या धर्मग्रंथासहित तुमच्या धर्माला आम्ही आग लावू याविषयी तुम्ही निश्चिंत असावं. हा विद्रोहाचं प्रतीक होतं, ते एक प्रकारचा विद्रोह. आणि म्हणून याला म्हणतो आपण. तिथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एज्युकेट आणि ऑर्गनाइज ही प्रक्रिया सुरू केली. ही प्रक्रिया या संदर्भात सुरू केली. आणि मग त्यावेळी डॉक्टर आंबेडकरांनी म्हटलं की आमचा संघर्ष हा लोकशाहीच्या मार्गाने अहिंसक संघर्ष असेल. जर आम्हाला भाग पाडण्यात आलं तर, असे शब्द आहेत, डिफरंट. पण मुख्यतः शेवटपर्यंत जर पाहिलं आपण तर डेमोक्रेसीच्या माध्यमातून डॉक्टर आंबेडकरांनी संपूर्ण संघर्ष राबवलेला आहे. डेमोक्रेटिक लिडरशिप आजच्या घडीला 2025 मध्ये या आंबेडकरी समाजामध्ये, समाजात, देशात आहे की नाही मला माहित नाही, पण नंतर प्रश्न, या आंबेडकरी समाजामध्ये डेमोक्रेटिक लिडरशिप आहे का? कुटुंबापासून तर कोणत्याही संघटनेपर्यंत, की पॉलिटिकल ऑर्गनायझेशनही असेल, डेमोक्रेटिक लिडरशिप आहे का याचा विचार करूया. आणि जर डेमोक्रेटिक लिडरशिप या समाजातच नसेल तरी या समाज मत असेल की आम्ही लोकशाहीसाठी संघर्ष करतो, तर हे प्रश्नचिन्ह आहे. याचा विचार करावा लागेल. कशी डेमोक्रेटिक लिडरशिप ही परिषद महाड सत्याग्रहासाठी आयोजित करण्यात आली, घोषित झालं. तरीही डॉक्टर आंबेडकरांनी परिषदेच्या पहिल्या दिवशी महाडच्या तलावावर सत्याग्रह करण्याचा प्रस्ताव मांडला की नाही मांडला? की सांगितलं सत्याग्रहासाठी आपण आलो तर सत्याग्रह करायचा आहे? नाही. त्यांनी प्रस्ताव मांडला, सभेने प्रस्ताव स्वीकृत केला. कलेक्टरच्या मध्यस्थीने सत्याग्रह टाळावा लागला, स्थगित करावा लागला. पुन्हा डॉक्टर आंबेडकरांना सांगितलं गेलं की हा प्रस्ताव तुम्हीच मांडा, लोक नाही मांडा. कोणी दुसऱ्याने प्रस्ताव मांडला तर लोक स्वीकारणार नाही. डॉक्टर आंबेडकरांनी पुन्हा प्रस्ताव मांडला. आता डॉक्टर आंबेडकर प्रस्ताव मांडायला लागले, तिथेही भक्त होतेच, तर डॉक्टर आंबेडकर सगळे अनुयायी नव्हते, तिथेही भक्त होतेच. खबरदार बाबासाहेबांच्या विरुद्ध बोललं असतं, बाबासाहेबांच्या प्रस्तावाच्या विरुद्ध बोललं असतं. डॉक्टर आंबेडकरांना मध्यस्थी करावी लागली की त्यांना मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे, आपण सर्वांनी ते ऐकून घेतलं पाहिजे. त्याही प्रसार, कारण लोक म्हणायला लागले आम्ही आलो सत्याग्रहासाठी, घरी सांगून आलो आम्ही की आम्ही सत्याग्रहाला चाललो, जेलही होऊ शकते. डॉक्टर आंबेडकरांनी म्हटलं होतं जेल होण्याची शक्यता आहे, जेल. आता घरी जाऊन काय सांगू, आता सत्याग्रह केला नाही तर घरी जाऊन काय, असे बोलणारे लोक होते. आणि डॉक्टर आंबेडकरांना कन्व्हिन्स करत होते की आजची परिस्थिती सत्याग्रह करण्यासारखी नाही आहे, कारण एकाच वेळी आम्ही हिंदू समाजाविरुद्ध आणि शासनाविरुद्ध लढू शकत नाही. कारण कलेक्टरने म्हटलं माझी तुमच्या प्रती सहानुभूती असूनही कायद्याचं पालन करण्याकरता, न्यायाधीशाच्या आदेशाचं पालन करण्याकरता मला तुमच्यावर कायदेशीर कारवाई करावी लागेल. सुज्ञ नेतृत्व. त्यांनी सत्याग्रह जो होगा वो होगा नाही, सत्याग्रह मागे घेतला, तोही प्रस्ताव मांडून. दिस इज डेमोक्रेटिक लिडरशिप. आम्हाला आदेश मिळतात, ऐसा करना है, कोणी आम्हाला विचारत नाही, घरी नाही विचारत, समाजातही नाही विचारत. आणि पॉलिटिकल लिडरशिप आम्हाला कधी विचारते असं उदाहरण नाही, कारण मला अजूनपर्यंत कोणी विचार नाही की तुला काय हवं आहे. ही डेमो. आणि म्हणून डॉक्टर आंबेडकरांची एक ओळख आहे, संविधान निर्माता. दुसरी ओळख आहे धम्मचक्र प्रवर्तक. आणि तिसरी ओळख आहे हार्ड कोर डेमोक्रॅट म्हणतात डॉक्टर आंबेडकरांना. तुम्ही जर पाहिलं तर संविधानाची लोकशाही आली तरी डॉक्टर आंबेडकरांनी आहे. जर ते डेमोक्रॅट नसते कदाचित संविधानात लोकशाही आली नसती. तर अशा पद्धतीने डॉक्टर आंबेडकरांचा संघर्ष सुरू राहिला. या संघर्षाचा परिणाम म्हणून, मी त्यात अधिक विस्तारात जात नाही, या संघर्षाचा परिणाम म्हणून डॉक्टर आंबेडकर संविधान सभेत पोहोचले. संघर्षाचा परिणाम म्हणून. संघर्ष नसता केला, मी कधी कधी म्हणतो की ज्योतिबा फुले आणि डॉक्टर आंबेडकर आणि शाहू महाराज यांनी जर शिक्षणाची चळवळ या भारतात त्यावेळी सुरू केली नसती तर संविधान सभेमध्ये अनुसूचित जाती आणि ओबीसीचे प्रतिनिधी दिसले नसते. संविधान सभेत अनुसूचित जाती आणि ओबीसीचे प्रतिनिधी दिसलेच नसते. कुठून आले असते, काय केलं असतं तिथे जाऊन?
संविधान सभेत दिसले, त्याच्या पाठीमागे शिक्षणासाठीचा संघर्ष आहे. आणि म्हणून मग बाबासाहेब संविधान सभेत गेले. आणि मग संविधान सभेत गेल्यानंतर संविधान सभेचे सदस्य झाले. त्यानंतर मसुदा समितीचे सदस्य झाले, मसुदा समितीचे अध्यक्ष झाले. आणि त्याचबरोबर संविधान निर्माणाचं दायित्वही पूर्ण केलं. आणि मग अशा पद्धतीने हा डॉक्टर आंबेडकरांचा प्रवास संविधान निर्माणापर्यंतचा आहे. संविधान निर्माण झालं, संविधान अस्तित्वात आलं. संविधान अस्तित्वात आल्यानंतर आमच्यात काय परिवर्तन झालं? आमची आयडेंटिटी बदलली. याचा विचार करा. आमची आयडेंटिटी बदलली. संविधान अस्तित्वात येण्यापूर्वी आम्ही ब्रिटिशांची प्रजा होतो, सर्वच प्रजा होतो. आम्ही प्रजा होतो, या देशाचे निवासी. आम्ही ब्रिटिशांची प्रजा होतो. धर्मव्यवस्था, जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्थेचे गुलाम होतो, अस्पृश्य होतो, पददलित होतो आणि समानतेच्या प्रस्थापनेसाठी संघर्ष करत होतो. ही आमची सोशो पॉलिटिकल वगैरे वगैरे जी काही असेल नसेल ती आयडेंटिटी होती संविधान अस्तित्वात येण्यापूर्वीची. संविधान अस्तित्वात आलं, संविधानाने आम्हाला नवीन आयडेंटिटीज दिल्या. मी प्लुरल शब्द वापरतो. संविधानाने आम्हाला 2 आयडेंटिटीज दिल्या. त्यापैकी एक आयडेंटिटी पहिली आयडेंटिटी आहे असं डॉक्टर आंबेडकर म्हणतात. आपण म्हणतो की नाही मला माहित नाही. आपण प्रत्येकाने प्रश्न विचारावा स्वतःला. पहिली आयडेंटिटी, कधी कधी डॉक्टर आंबेडकर 1930च्या दशकामध्ये म्हणत होते, मी प्रथम भारतीय आणि अंतिमता भारतीय. आजही कदाचित आम्हाला विचारत आम्ही तेच म्हणू की आपण प्रथम भारतीय आहोत आणि अंतिमता भारतीय आहोत. मग भारतीय आहोत म्हणून काय करतो हा जर प्रश्न विचारला तर मग कधी निर्वार्थ नाही आपल्याला, नाही का? भारतीय आहोत म्हणून काय आहोत आणि काय करतो असे प्रश्न जर विचारले तर ते अडचणीचं होईल. काय आयडेंटिटी? आम्ही भारताचे लोक, ही आमची आयडेंटिटी झाली. लोक सर्वसमावेशी, समान, समता वगैरे वगैरे हे शब्द याच्यामध्ये समाविष्ट आहेत. आम्ही भारताचे नॅशनल झालं, राष्ट्रीय झालो, भारताचे भारतीय झालो, संविधानाचे निर्माता झालो आम्ही. कारण संविधानाची उद्देशिका जर वाचली, आम्ही भारताचे लोक आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 या रोजी याद्वारे हे संविधान अधिनियमित आणि अंगीकृत करून स्वतःप्रत अर्पण केलं. कोणाचे? भारताचे लोक. हे भारताचे लोक संविधानाचे निर्माता आहेत असं डॉक्टर आंबेडकर म्हणतात आणि स्वतःला भारताचे लोक समजतात म्हणून म्हणतात. डॉक्टर आंबेडकर स्वतःला वेगळं नाही समजत. मी भारताचा लोक आहे, तुम्ही मला आदेश दिला, मी तुमच्या आदेशाचं पालन केलं, संविधान सभेत गेलो, संविधान सभा तुमची होती आणि त्यामुळे मग आम्ही भारताचे लोक संविधानाचे निर्माता झालो. आम्हाला काही मूलभूत हक्कही प्राप्त झाले. ही आमची आयडेंटिटी बदलली. भारत राष्ट्र अस्तित्वात आलं. भारत राष्ट्र अस्तित्वात आलं. आमचं देश, आमचं राष्ट्र अस्तित्वात आलं. आणि संविधानच म्हणतं की जर आम्ही संविधानाचे निर्माता आहोत तर संविधानाला, संविधानाच्या निर्मात्याला, संविधान सभेला असलेलं भारत राष्ट्र घडवण्याची दायित्व, जबाबदारी ती लोकांची आहे. जे निर्माता आहेत त्यांची आहे. कोणाचं आहे दायित्व? जे निर्माता आहेत त्यांची आहे. ही जबाबदारी लोकांची आहे असं संविधान म्हणतं. असंच डॉक्टर आंबेडकरांची म्हणणं आहे. पुन्हा पुढाऱ्यावर हे सोपवलं गेलं नाही. आणि त्यामुळे मग आपल्याला जेव्हा भारतीय म्हणतो तेव्हा हाही विचार करावा लागेल की भारत राष्ट्र घडवण्याच्या प्रक्रियेमध्ये आमचं योगदान काय, हा विचार करण्याची गरज आहे. भारतीय म्हणून, संविधानाचे निर्माता म्हणून आमची प्रथम आयडेंटिटी, त्याचबरोबर राष्ट्र घडवण्याचं आमचं दायित्व. आणि लक्षात ठेवा, ही आयडेंटिटी, हे दायित्व स्वीकारल्याशिवाय आमच्या समक्ष वर्तमानाने निर्माण केलेल्या ज्या काही समस्या असतील, वर्तमानाने निर्माण केलेले जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नाचं समाधान आम्ही आमच्या भरोश्यावर नाही करू शकतो. बाबासाहेबांच्या नंतर सगळी आंदोलनं पहा, आमचे किती प्रश्न सुटले, किती प्रश्न सुटले. हे लक्षात घ्यावं लागेल, कुठेतरी याचा विचार करावा लागेल की जोपर्यंत
आम्ही पहिली आयडेंटिटी स्वीकारत नाही तोपर्यंत दुसऱ्या आयडेंटिटीच्या समस्या आम्हाला या देशात सोडवता येत नाही. आणि ही जाणीव होती बाबासाहेबांना. म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही भारतीयांची पार्टी आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया भारतीय लोकांची पार्टी आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया भारतीय लोकांसाठी पार्टी आहे. भारतीय लोकांसाठी पार्टी आहे, लोकांची. वाचा तुम्ही थोडंसं, इथे काही जात वगैरे वगैरे काही नाही. मग ही जर लोकांसाठी, आपण तीच व्याख्या लावताय ना, लोकांची, लोकांद्वारे, लोकांकरता, विथ डेमोक्रेसी, हे सगळं लोकांकरता. कारण त्यांना माहित होतं की मला जर व्यापक व्हावायचं असेल, मला माझे प्रश्न आणि या देशाचे प्रश्न सोडवायचे असतील, तर मला व्यापक झाल्याशिवाय काहीही पर्याय नाही. त्यानंतर परंतु आम्ही मात्र संविधानाने दिलेली दुसरी आयडेंटिटी आम्ही तिथेच राहिलो. काय होती आमची आयडेंटिटी? पहिली आयडेंटिटी तीच होती, पण दुसरी आयडेंटिटी अस्पृश्यता नष्ट झाली अनुच्छेद 17ने व्यवहारात झाली की नाही माहीत नाही, परंतु अनुसूचित जाती ही आयडेंटिटी आम्हाला संविधानाने दिली, ती आम्ही स्वीकारली. अनुसूचित जाती आयडेंटिटी दिली आणि त्यानंतर 1956 साली आम्ही बौद्ध झालो. मी असं मानेन की अनुसूचित जाती प्लस बौद्ध ही आमची आयडेंटिटी आहे. बाकीची चर्चा आपण नंतर करूया. माझ्या बोलण्यासाठी एवढंच मी म्हणतो की अनुसूचित जाती प्लस बौद्ध ही आमची आयडेंटिटी आहे. 26, 27, 28 जेव्हा पुन्हा जर जनगणना झाली तर पुन्हा आम्ही चर्चा करू इथे बसून की आमची आयडेंटिटी अनुसूचित जाती आहे की बौद्ध आहे, काय लिहावं. इथेच बसून चर्चा करू आपण. दर जनगणनेच्या वेळी आपण इथे बसून चर्चा करत असतो. अजूनपर्यंत हा प्रश्न आमचा सुटला नाही. बरोबर आहे गिराम साहेब? ही सगळी वास्तवता आहे, असं प्रकारे पाहावं लागेल. अनुसूचित जाती ही ओळख संविधानाने दिली, परंतु ही ओळख देताना संविधान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सगळं जर आपण वाचलं गंभीरतेने तर क्रमाक्रमाने ही ओळख नष्ट होऊन आणि बौद्ध व्हावं आणि भारतीय व्हावं यासाठी ही ओळख आहे, टेम्पररी ओळख आहे. हे आम्ही परमनंट म्हणून स्वीकारली. वाचा तुम्ही सगळे, ही आमची टेम्पररी ओळख आहे. कारण या ओळखीच्या आधारावर संविधानाने भूतकाळात आमच्या प्रती होणारा भेदभाव आणि वर्तमान काळातही केला जाणारा भेदभाव याच्या निवारणार्थ आणि इतरांच्या बरोबरीने यावं यासाठी आम्हाला काही विशेष संविधानिक आरक्षण आणि संरक्षण देण्याकरता ही आयडेंटिटी त्यांनी आम्हाला दिली होती. ही परमनंट आयडेंटिटी नव्हती. आम्ही परमनंट केलं, आम्ही तिला परमनंट केलं. आणि मग परमनन्सीचं मी सांगतो की आम्ही फक्त जबाबदार आहोत का? उद्देशिकेत सामाजिक न्यायाची संकल्पना आहे, दर्जाची व संधीची समानता आहे, व्यक्तीची प्रतिष्ठा आहे. 15/4, 16/4, 17, 330, 332 या विशेषाधिकार आम्हाला या आयडेंटिटीच्या भरोश्यावर मिळाले. आम्ही म्हणतोय आमचे हक्क आहे, बरोबर आहे. मी म्हणतो की आमचे हक्क आहे, मी म्हणतो की आमचे हक्क आहे. परंतु कधी कधी सर्वोच्च न्यायालय म्हणतं या एनेबलिंग प्रोव्हिजन्स आहे. सर्वोच्च न्यायालय काय म्हणतं याला? कधी कधी या एनेबलिंग प्रोव्हिजन्स आहे. आणि मग ही जी दुसरी आयडेंटिटी आहे हीच आयडेंटिटी कायम राहावी, कारण आरक्षणात कदाचित आमचे हितसंबंध प्रस्थापित झाले असतील. मग आमची हीच आयडेंटिटी आहे, ही आम्ही स्वीकारली. आणि व्यवस्थेने ती पॉलिटिकल, इकॉनॉमिक, सोशल व्यवस्था असेल, ज्या व्यवस्थेने ही आमची आयडेंटिटी अधिक मजबूत व्हावी यासाठी प्रयास केले की व्यवस्थेने ही आमची आयडेंटिटी मजबूत व्हावी यासाठी प्रयास केले. कारण ही आमची आयडेंटिटी सोडावयाची असेल तर समाज व्यवस्था, अर्थव्यवस्था, राज्य व्यवस्था यासाठी क्रांतिकारी परिवर्तनासाठी प्रयास करावे लागले. आम्ही हे प्रयास करू नयेत परिवर्तनाचे, म्हणून आम्ही स्वीकारलेली आयडेंटिटी अधिक मजबूत व्हावी म्हणून व्यवस्थेनेही आम्हाला त्याकरता भाग पाडलं असं मला वाटतं. आणि म्हणून मग आज ज्या काही होत आहे ते अशा प्रकारे, आणि मग अशा पद्धतीने आम्ही या परिवर्तन या प्रक्रियेत सहभागी होऊ नये याकरता ही आयडेंटिटी आम्ही स्वीकारली. आणि मग आरक्षणाचे लाभ, आरक्षणाने दिलेले हक्क अधिकार सुरक्षित राहावे
अनटच्ड राहावे याकरता आमचं राजकारण, समाजकारण, अर्थकारण सर्व काही याच्या भोवती फिरायला लागलं. 1956 RTIची स्थापना, 1956 धम्मचक्र प्रवर्तन, या दोन घटना. आणि 1960 च्या दशकामध्ये 1964 वर्ष असावं ते दादासाहेब गायकवाडांच्या नेतृत्वात झालेला भूमिहीनांचा सत्याग्रह. प्रश्न एकच होता, कसेल त्याची जमीन नसेल त्याचं काय. प्रश्न काय होता, कसेल त्याची जमीन नसेल त्याचं काय. या प्रश्नावर झालेलं राष्ट्रव्यापी आंदोलन, लाखो लोक जेलामध्ये गेले, बाया मुलाबाळासहित जेला गेले. या 3 घटना जर सोडल्या, याला मी प्रोएक्टिव्ह म्हणतो. याला मी काय म्हणतो, आम्ही प्रोएक्टिव्ह होतो. बाबासाहेबांनी पार्टी स्थापन केली, जे नव्हतं ते स्थापन केलं, ती प्रोएक्टिव्ह आहे. धम्म ही प्रोएक्टिव्ह आहे. दादासाहेब गायकवाडांचा सत्याग्रह ही प्रोएक्टिव्ह. त्यानंतर आजपर्यंत माझं असं अंडरस्टँडिंग आहे की आम्ही रिॲक्टिव्ह झालो. आम्ही काय झालो, रिॲक्टिव्ह झालो. रिॲक्टिव्ह याचा काय अर्थ आहे, साधा अर्थ आहे, अन्याय झाला, अत्याचार झाला, आंदोलन करू. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय विरोधात आला, आंदोलन करू. या प्रकारच्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात, आमच्यावर हक्क अधिकाराच्या विरोधात, शासनाच्या निर्णयाच्या विरोधात आम्ही आंदोलन करत राहिलो. हे आंदोलन जिवंतपणाचं लक्षण आहे हे मी मानतो. आम्ही याच्यातच समाधानी आहोत, हे आमच्या समाजाचं जिवंतपणाचं लक्षण आहे. आम्ही आंदोलन करत राहिलो, परंतु ही रिॲक्शन असं मला वाटतं की नाही. म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलं की नसत पडते तर तुम्ही स्वीकारू नये, परंतु ही रिॲक्शन आहे. याला आम्ही एज्युकेशन म्हणतो, परंतु याला कधी कधी त्या झालेल्या घटनेला इमोशनल रिस्पॉन्स असंही म्हटलं जातं. त्वरित भावनावर झालेली प्रतिक्रिया होती त्या अन्याय अत्याचाराच्या प्रतिकारार्थ. कधी दीर्घकाळ झालं आंदोलन, कधी 1 दिवसाचं झालं, कधी 5 दिवसाचं झालं, जे काही झालं असेल नसेल, परंतु मी याला प्रतिक्रिया म्हणतो. या प्रतिक्रियेमध्ये एज्युकेशन आणि ऑर्गनायझेशनची प्रक्रिया अनुपस्थित आहे. या आंदोलनामध्ये एज्युकेशन आणि ऑर्गनायझेशनची प्रतिक्रिया अनुपस्थित आहे. जी प्रतिक्रिया उपस्थित राहायची असेल तर प्रोएक्टिव्हची गरज असते. एखादा नवीन कार्यक्रम करायचा असेल, नवीन काही मिळवायचं असेल, त्याकरता लोकांचं एज्युकेशन आवश्यक आहे, त्याकरता संघटनही आवश्यक आहे. परंतु प्रतिक्रिया द्यायची असेल तर संघटन आणि एज्युकेशन दोन्हींची गरज नाही. आणि त्यामुळे मग आम्ही रिॲक्ट करत राहिलो. आम्ही एज्युकेशन आमचं गेलं. आणि दुसरं काय झालं की आम्ही इव्हेंट सेलिब्रेट करणारे झालो. प्रत्येक गोष्टीचं इव्हेंट असतील नसतील त्या जयंती आम्ही साजऱ्या करायला लागलो. वर्षभर तेच काम आहे आम्हाला, वर्षभर दुसरं कामच नाही. आणि मग एका वस्तीत झाली, दुसऱ्या वस्तीत झाली, तिसऱ्या वस्तीत झाली, जयंत्या साजऱ्या करणं, असेल नसेल त्या इव्हेंट्स शोधून काढणं. कारण तिकडे शोधतात ना, आदिवासीचा अमक्याची जयंती, फलाण्याची जयंती, आम्ही तेच करणार ना. सगळं शोधत राहिलो. आणि या इव्हेंट्समध्ये कुठे एज्युकेशन होतं, इव्हेंट्समध्ये कुठे एज्युकेशन होतं का. इव्हेंट्समध्ये एक होतं की ज्याच्या संबंधात आम्ही इव्हेंट्स करतो त्या व्यक्तीचा गौरव करतो, विचारांचा नाही. विचार बोललेच जात नाही ना, विचार बोलायला कोणाला सवड असते, विचार बोललेच जात नाही. त्या व्यक्तीचा गौरव होतो. आणि कदाचित जे ते इव्हेंट्स आयोजित करतात तेही स्वतःला गौरवान्वित करतात त्या माध्यमातून. आणि त्यामुळे या इव्हेंटचं पीक आलं या समाजात. या इव्हेंटचं पीक आलं ज्या माध्यमातून व्यक्तिमत्व, व्यक्तीचं महात्म्य, व्यक्तीचं उदात्तीकरण आणि कदाचित आयोजकांचंही उदात्तीकरण होतं. आणि त्यामुळे या समाजात माणसं घडवण्याची, कार्यकर्ते घडवण्याची आणि कार्यकर्ते जगवण्याची प्रक्रिया या समाजात अस्तित्वातच नाही आली. लक्षात घ्या मी काय बोलतो, लक्षात घ्या. माणसं घडवण्याची, जर RSS कडे प्रचारक असतील संपूर्ण जीवन दान करणारे, ते आणि त्यांचा परिवार जगतो कसा हा प्रश्न कधी पडला का आपल्याला. त्याला परिवाराची चिंता करावी लागते का, त्याला त्याच्या जीवनाची चिंता करावी लागते का, करावी लागते.
या समाजात आहे अशी एखादी यंत्रणा? आहे का अशी यंत्रणा? म्हणजे मग आपण माणसं घडवण्याची, कार्यकर्ता घडवण्याची, आणि कार्यकर्ता माणसं घडवेल ना. कार्यकर्ता काय करेल? माणसं घडवेल. त्याला मी एज्युकेशनची प्रक्रिया म्हणतो, एज्युकेशनची ऑर्गनायझेशन प्रक्रिया म्हणतो. तर ही घडवण्याची प्रक्रिया आणि कार्यकर्ता जगवण्याची प्रक्रिया या समाजात अस्तित्वात आली नाही. आणि त्यामुळे मग आंदोलनं होतच राहतील, कारण ते जिवंत समाजाचं लक्षण आहे. परंतु आम्हाला जे हवं आहे ते आम्हाला कधीही साध्य करताना याच्याकरता इन्स्टिट्यूशन बिल्डिंग पाहिजे. याच्याकरता काय पाहिजे? इन्स्टिट्यूशन बिल्डिंग पाहिजे. मी मला पावड्यांशी चर्चा करत होतो की जे काही आम्ही करतो टेम्पररी रिलीफ मिळतो, परंतु दॅट इज नॉट द अँसर. ते सोल्युशन नाही आहे. आणि मग मी सहज बोलता बोललो की याने दोन गोष्टी होतात. ते करू नये असं नाही म्हणत मी पावडे, ते करू नये असं म्हटलं नाही मी, ते आवश्यक आहे, पण त्याने दोन गोष्टी होतात. एक तर असं करताना आम्ही सरकारला त्याच्या उत्तरदायित्वातून मुक्त करतो आणि त्या माणसाला आपल्या हक्कासाठी लढण्याच्या क्षमतेपासून परावृत्त करतो. ही चॅरिटी आहे. चॅरिटीने परिवर्तन होत नाही. हे वेलफेअरही असेल, वेलफेअरने परिवर्तन करू नये असं नाही म्हणत मी. टेम्पररी रिलीफ आवश्यक असेल तर जरूर द्यावा, परंतु याने सरकारचं उत्तरदायित्व कमी होत असेल किंवा त्या व्यक्तीची आपल्यावर झालेल्या अन्याय अत्याचाराविरुद्ध लढण्याची, उभं राहण्याची क्षमता जर बाधित होत असेल तर यावर विचार करावा लागेल असं मला वाटतं. आणि याला म्हणतो आम्ही इन्स्टिट्यूशन बिल्डिंग. दरम्यानच्या काळात 1925 साली अस्तित्वात आलेला RSS, हिंदुत्ववादी विचारधारा, हिंदू राष्ट्र स्थापनेचा संकल्प, शूद्र, अस्पृश्य आणि महिलांना धर्मव्यवस्था, वर्णव्यवस्था, जाती व्यवस्था याच्यात गुलाम आहेत, परंतु मुद्दाम शब्द वापरतो पितृसत्ताक व्यवस्थाही. शाळेला कधी कधी प्रश्न पडतो की आमचा समाज पितृसत्ताक व्यवस्थेपासून मुक्त आहे का? याचं उत्तर छाया देईल त्यासोबत बसलेली तिची मैत्री देईल की आमचा समाज पितृसत्ताक व्यवस्थेपासून मुक्त आहे का? स्वतःच्या समानतेसाठी, स्वातंत्र्यासाठी लढणारा समाज जर पितृसत्ताक व्यवस्थेपासून मुक्त नसेल तर त्याला स्वतःच्या समानतेसाठी लढण्याचा नैतिक अधिकार नाही, असं माझं मत आहे. एनिवे, हीच व्यवस्था आणि मुस्लिम आणि ख्रिश्चन मानण्याला शत्रू मानणारी RSSची फिलॉसॉफी काय आहे? शूद्र, अस्पृश्य आणि महिलांना गुलाम करणारी आणि मुस्लिम आणि ख्रिश्चनांना शत्रू मानणारी. आणि मग संविधान अस्तित्वात आल्यावर या सर्व बाबी संविधान आणि लोकशाही अस्तित्वात येण्या असेपर्यंत करता येणार नाही, म्हणून संविधान आणि लोकशाहीला शत्रू मानणारी. परंतु सावरकरांनी 1940 साली जे सांगितलं की या लोकशाहीच्या माध्यमातून आपल्याला सत्तेत जाता येतं आणि सत्तेत गेल्यावर संविधान आणि लोकशाही दोन्ही उद्ध्वस्त करून हिंदू राष्ट्राची स्थापना करता येते. 1940ला सावरकरांनी सांगितलं. वी डू बिलीव्ह इन वन मॅन वन वोट वन वोट व्हॅल्यू बिकॉज त्याच्या आधारावर हिंदू मतांचं ध्रुवीकरण करून आम्ही सत्तेत जाऊ शकतो आणि सत्तेत कायम राहू शकतो. 1940ला सांगितलं. ते लक्षात ठेवून आज प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सत्तेत येऊन संविधान आणि लोकशाही नष्ट करण्याचे प्रयास सुरू झालेले आहेत. किती लोकांना असं वाटतं की संविधान जिवंत आहे, किती लोकांना असंही वाटतं की लोकशाही जिवंत आहे. प्लीज थिंक ओव्हर इट. तर अशा पद्धतीने हे आम्ही यांना नाही रोखू शकतो. रोखण्याचे प्रयास करतो काय माहीत नाही, करतही असू तर जसं खोबरागडेने म्हटलं, ब्राह्मणांना शिव्या दिल्याशिवाय आम्ही फार काय करतो मला नाही माहीत. काय खोबरं नाही, तुमचंच वाक्य आहे की ब्राह्मणांना शिव्या दिल्याशिवाय आम्ही काय करतो. आणि मग ब्राह्मण कधी कधी म्हणतात ब्राह्मण कधी कधी महार म्हटल्याने जर तुमच्यासाठी ती शिवी असेल आणि मला ब्राह्मण म्हटलेले मला ती शिवी वाटत असेल तर तुम्हाला महार म्हटलं तर तुम्हाला राग येतो, मग मला तुम्ही ब्राह्मण म्हणता तेव्हा मला राग यावा की येऊ नये असेही प्रश्न उपस्थित होतात. तेव्हा आपल्याला याचा काळजीपूर्वक विचार करावा लागेल. आणि आज 1946 साली
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा धोका सांगितला होता आपल्याला, हा धोका की या देशात हिंदू राष्ट्र जर अस्तित्वात आलं तर त्याशिवाय त्याच्या इतकं या देशावरचं कोणतं मोठं संकट असतं. मग या सगळ्या प्रक्रियामध्ये आपण थोडासा विचार करू. या परिप्रेक्षात आम्ही काय गमावलं, 1956 पर्यंत आम्ही मिळवलेलं होतं, 1956 नंतर ही गमावण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आम्ही काय काय गमावलं. पहिल्यांदा डॉक्टर आंबेडकर म्हणतात, मी संविधानाने राजकीय लोकशाही स्थापन केली. अपेक्षा आहे की राजकीय लोकशाही आर्थिक लोकशाहीकडे जाईल आणि तिथून सामाजिक लोकशाहीकडे जाईल. परंतु आज मला असं वाटतं की आम्ही राजकीय लोकशाही गमावलेली आहे. 2-3 उदाहरणं सांगतो. काय गमावलेली आहे? राजकीय लोकशाही गमावली. याचा काय अर्थ? आम्ही आमचा मताचा अधिकार गमावलेला आहे. आम्ही निवडणुकीला उभं राहण्याचा अधिकार गमावलेला आहे. कोणीही काढून घेतला नाही तरी. ज्या देशात आम्ही बोलत होतो, ज्या देशात 80 कोटी लोक, आता हा आकडा 80 आहे की 78 आहे की 140 आहे त्याचं त्याने पाहू, 80 कोटी लोक मोफत धान्यावर जगत असतील तर, आणि त्यामध्ये बहुतांश अनुसूचित जाती जनजाती असतील, हे स्वाभाविक आहे, हे स्वाभाविक आहे, शेवटी आम्हीच असतो, जगत असतील तर स्टेट्स अँड मायनॉरिटीजमध्ये डॉक्टर आंबेडकर म्हणतात, ज्या व्यक्तीजवळ प्रतिष्ठित आजीविका नसेल ती व्यक्ती, त्या व्यक्तीला भुकेने मरण्याचं भय असेल, त्या व्यक्तीला असेल नसेल तो निवारा हिरावून घेतलं जाण्याचं भय असेल, त्या व्यक्तीला असेल नसेल ती बचत काढून घेतलं जाण्याचं भय असेल, त्या व्यक्तीला त्याच्या मुलांना शाळेतून हाकलून दिलं जाण्याचं भय असेल, त्याला सरकारच्या किंवा इतरांच्या दयेवर जिवंत राहण्यास भाग पाडलं जाण्याचं भय असेल आणि मृत्यूनंतर सरकारी खर्चाने दहन किंवा दफन केलं जाण्याचं भय असेल, तर ती व्यक्ती जिवंत राहण्याच्या संघर्षात मूलभूत अधिकारासहित मताचा अधिकारही समर्थित करते. तरी म्हणावं का की 80 कोटी लोक स्वतःच्या सत्तर बुद्धीने मतदान करतात? गमावली की गमावली नाही आपण राजकीय लोकशाही? हा विचार करण्याचा प्रश्न आहे. दुसऱ्या पद्धतीने मी मानतो, आम्ही गमावलेली आहे. दुसऱ्या, या मताच्या अधिकारात 2 बाबी आहेत. एक मत देण्याचा अधिकार आणि निवडणुकीत उभं राहण्याचा अधिकार. हाही अधिकार आहे मला, आणि म्हणून म्हटलं की माय रिप्रेझेंटेशन जर मला पाहिजे असेल तर रिप्रेझेंटेशन ऑफ द ओपिनियन आणि इन पर्सन ऑल्सो. तर आज मी त्या दिवशी दिल्लीचं उदाहरण पाहत होतो. 7 निवडून आले भाजप सरकार, 7 मंत्री आहेत, त्यापैकी 5 मंत्री फौजदारी गुन्हेगार आहेत, 5 मंत्री फौजदारी गुन्हेगार आहेत, आणि सगळे 7ही मंत्री करोडपती आहेत. 7ही मंत्री करोडपती आहेत. ते आज चालता चालता वर्तमानपत्राचं कटिंग माझ्या हाती लागलं. ते कटिंग म्हणतं की आंध्र प्रदेशमध्ये जेवढे काही आमदार आहेत ते सर्व करोडपती आहेत आणि ॲव्हरेज ॲसेट 65 करोड आहे. कर्नाटकामध्ये करोडपती आहे, ॲव्हरेज ॲसेट आमदारांचं 63 करोड आहे. महाराष्ट्रामध्ये ॲव्हरेज 43 करोड आहे. तेलंगणामध्ये 31 करोड ॲव्हरेज आहे. महाराष्ट्रामधले सगळे आमदार करोडपती आहेत. याचा अर्थ ॲव्हरेज आहे, कमी जास्त असेल, एखाद दुसरा अपवाद असू शकतो. सगळे आमदार करोडपती आहेत. आणि मग तो कोणत्याही पक्षाचा असो, 5 वर्षात संपत्ती दुप्पट होईल याची हमी आहे, गॅरंटी आहे. तो कोणत्याही पक्षाचा असो. पुढच्या वेळी निवडणुकीच्या वेळी आता राखून ठेवा तुमचे स्ट्रॅटेजी. पुढच्या वेळी जेव्हा तो उभा राहील तेव्हा तुम्ही टॅली करा, त्यानेच दिलेल्या आकडेवारी तुम्हाला दिसेल की संपत्ती दुप्पट झालेली आहे. आजचं राजकारण
जर गुन्हेगार प्लस करोडपती हे जर आमचे उमेदवार होत असतील तर डॉक्टर आंबेडकरांनी आम्हाला उमेदवार म्हणून उभं राहण्याचा अधिकार दिला असेल तर आम्ही उभं राहू शकतो. इथे बसलेला कोणी हिंमत करू शकतो मी लोकसभेला विधानसभेला उभं राहील? का नाही करत? तुम्ही त्यांच्यापेक्षा तर त्यांचं जर म्हणजे एज्युकेशनल क्वालिफाय ॲव्हरेज काढलं तर इथे बसलेल्यापेक्षा सगळ्यात कमी असेल. एज्युकेशनल ॲव्हरेज सगळ्यात कमी असताना सुशिक्षितांचा प्रतिनिधी कमी एज्युकेटेड लोक. ही लोकशाही आहे का? सुशिक्षितांचा प्रतिनिधी कोण? तर जो कमी शिकलेला आहे, तो 10वी 12वी शिकलेला मुख्यमंत्री आमच्या राज्यात होतो आणि बाबासाहेबांच्या लोकशाहीची देण आहे असं यावेळी म्हणतो. ठीक आहे म्हणावं, परंतु त्याचवेळी हे सांगावं लागेल की ज्या देशात सुशिक्षितांचा प्रतिनिधी असा कमी शिकलेला असेल तर त्या देशाच्या लोकशाहीचं भवितव्य काय असावं याचा विचार करावा लागेल. आणि मग जर ही स्थिती असेल तर पॉलिटिकल डेमोक्रेसी जिवंत आहे का याचा विचार करावा लागेल. 1991-92ला अर्थव्यवस्था मुक्त झाली. हा जिव्हाळ्याचा विषय, आमच्या मित्राचा जिव्हाळ्याचा विषय. मुक्त झाली त्याला आम्ही म्हणतो मुक्त अर्थव्यवस्थेची पुंजीवादी व्यवस्था असं काय म्हणतो. आणि शिक्षणाच्या खाजगीकरणाकडे माझ्या मित्राचा महत्वाचा विषय. शिक्षणाचं खाजगीकरण 1991-93 पासून सुरू झालं आणि काही अनुभव आहे त्या क्षेत्रात. महाराष्ट्रामध्ये हे अनुभव लक्षात घ्या. महाराष्ट्रामध्ये जेव्हा पहिल्यांदा खाजगी विद्यापीठाचं बिल आलं तेव्हा आमच्यापैकी काही लोकांनी त्याला विरोध करायचं ठरवलं. महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोध करायचं ठरवलं. आम्ही आमच्या परिचयाच्या नागपूरच्या आमदारांकडे गेलो. कोणीही त्याकरता विधान परिषदेत विधानसभेत बिल मांडायला तयार झालं नाही. गंमत म्हणून वंदना संघात तिथे बसलो होतो. गडकरी करते त्यावेळी गडकरी विधान परिषदेचे आमदार तिथून आमदार होते. त्यांच्याकडे गेलो, त्यांनी बसवलं, चहा पाजला आणि विचारलं कशाकरता आला. त्यांना सांगितलं की खाजगी विधेयकाने नाव मोठं सेल्फ फायनान्स युनिव्हर्सिटीज, खाजगी विद्यापीठ नाही, त्याचं नाव काय होतं? सेल्फ फायनान्स युनिव्हर्सिटीज. आजच्या युनिव्हर्सिटीजना तेच नाव आहे, सेल्फ फायनान्स. ऑटोनॉमी इन फायनान्स, ऑटोनॉमी इन ॲडमिनिस्ट्रेशन, ऑटोनॉमी इन ॲडमिशन, ऑटोनॉमी इन करिक्युलम. सगळी ऑटोनॉमी त्यांना दिलेली आहे. या सगळ्या सेल्फ फायनान्स युनिव्हर्सिटीज आहेत. आणि मग गडकरीकडे गेलो, त्यांनी काय म्हणावं? त्यांनी म्हणावं की बरोबर तुम्ही आला त्यावेळी म्हटलं बरं हा तुम्ही गोष्ट आज नाही म्हणणार. त्यावेळी म्हटलं तुमचा प्रश्न मी विधान परिषदेत मांडेल, तुमचा प्रश्न मी विधान परिषदेत मांडेल, पण मला माहीत आहे की तुम्ही मला मत दिलं नाही, कधीही देणार नाही, तरी मी तुमचा प्रश्न विधानसभेत मांडेल. त्यांना हात जोडून विनंती करावी लागेल की गडकरी महोदय, तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही समजली नाही, तुम्ही कृपा करून हा प्रश्न मांडू नये. का? त्यांनी विचारलं का? मी म्हटलं तुम्ही ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युशन निवडून आला, त्या कॉन्स्टिट्युएन्सीचा मीही एक उमेदवार आहे. मी तुम्हाला मत दिलं की दिलं नाही माझं मला तुम्हाला कसं माहीत झालं मला माहीत नाही. दिलंही जरी नसेल तरी डॉक्टर आंबेडकरांची लोकशाही म्हणते की निवडून आल्यानंतर तो प्रतिनिधी कॉन्स्टिट्युएन्सीचा असतो, मतदारांचा. त्याला मत दिलं त्याचा नसतो. तो प्रतिनिधी कोणाचा असतो? कॉन्स्टिट्युएन्सीचा असतो. मी तुमच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये आहे म्हणून मी तुमच्याकडे आलेलो आहे. तुम्हाला जर ज्यांनी तुम्हाला मत दिलं त्यांचंच काम करायचं असेल आणि एवढी तुमची लोकशाही सीमित असेल तर कृपा करून माझा प्रस्ताव तुम्ही विधान परिषदेत मांडू नये. अशी लोकशाहीची व्याख्या आज तेच होत आहे. तुम्ही मत दिया क्या ते तुम्हाला काम क्यों करेल? आमचाही कदाचित आमच्या जातीचं प्रतिनिधित्व करणारा, आमच्या धर्माचं प्रतिनिधित्व करणारा कदाचित उद्या येऊन मला विचारायला लागला तुम्हाला मत दिलं होतं का? तर काय करेल? तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जय ही आमची लोकशाही आहे. तर अर्थव्यवस्था मुक्त झाली आणि अर्थव्यवस्था मुक्त झाल्यावर आम्ही शिक्षणाचा अधिकार गमावला.
कारण शिक्षणाच्या अधिकारामध्ये अंगणवाडीत मिळणारं शिक्षण अभिप्रेत नाही. शिक्षणाच्या अधिकारामध्ये सर्वांना शिक्षण, सर्वांना समान शिक्षण, सर्वांना समान गुणवत्तेचं शिक्षण अभिप्रेत आहे. ही व्यवस्था कदाचित अंगणवाडीमध्ये सगळ्यांना प्रवेश देऊ शकेल, परंतु सर्वांना समान शिक्षण देणार नाही, सर्वांना समान गुणवत्तापूर्ण शिक्षण देणार नाही. त्यामुळे अंगणवाडीत प्रवेश केलेल्या मुलाचं भवितव्य काय असेल याचा विचार करा. आणि म्हणून मग शिक्षण आमच्यापासून गेलं आणि त्यानंतर नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण आलं. इथे आपण चर्चा केली, इथे बसून आपण चर्चा केल्या. 2020 साली लागू झालं, परंतु त्याच्या विरोधात आम्ही काहीही केलं नाही. कारण नवीन शिक्षण धोरण शिक्षणाचं खाजगीकरण करते, अर्थव्यवस्था लागणारे अर्धशिक्षित अकुशल श्रमिक पुरवण्यासाठी ही व्यवस्था प्रबंध करते. त्याचवेळी शिक्षणाचं वैदिकीकरण करून तुम्हाला आम्हाला पुन्हा गुलाम बनवण्याचं षड्यंत्र रचणारी ही शिक्षण व्यवस्था, नवीन शिक्षण व्यवस्था आलेली आहे. किती लोकांनी तो वाचला, किती लोकांनी समजून केलं. बदलणार नाही, परंतु विरोधाकरता आम्ही काय विरोध बदलणार नाही. कधी बाबासाहेबांनी असंच म्हटलं असतं तुम्ही एकटा काय बांधू, तर ते बोलले नसतं, संघर्ष केला नसता. परंतु जर संघर्षच केला नाही तर लढाई न जिंकता हारतो आपण, न लढता हारतो आपण. जिंकायचा प्रश्न नंतर. या शिक्षण पॉलिसीवर या समाजामध्ये काही ते चर्चा झाल्या, परंतु फार काही झालं असं उदाहरण नाही. आरक्षणाचं 1991 नंतर सार्वजनिक उद्योगाचं खाजगीकरण झालं, गेलं आरक्षण चालू आणि चालू आहे. विकणं सुरू आहे, खाजगीकरण विकणं सुरू आहे. कधी काळी 2005ला खाजगी क्षेत्रातही आरक्षण असावं असा प्रस्ताव आलेला होता. प्रस्ताव मनमोहन सिंग आणि मीरा कुमार यांचा प्रस्ताव होता. पुढे काय झालं माहीत नाही, तिथे मिळालंच नाही. आहे तेही विकणं सुरू आहे मोनोटायझेशनच्या नावाखाली वगैरे वगैरे. आणि मग कोणत्या पद्धतीने हे रोजगारातलं आरक्षण समाप्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे हे तुम्हाला पाहतो. राजकीय आरक्षण, जसं मी म्हटलं राजकीय आरक्षण आमच्या जातीचा प्रतिनिधी असतो, आमच्या तो धर्माचा असेल, जो काही असेल नसेल तो राखीव जागेवरून, परंतु तो आमच्या विचाराचं प्रतिनिधित्व करतो का? आज उलट झालं होता. त्यावेळी डॉक्टर आंबेडकर म्हणतोय आमच्या जातीचाच पाहिजे असं नाही, आमच्या विचाराचाही पाहिजे. आज उलट म्हणावं लागतं, जातीचा आहे परंतु आमच्या विचाराचा आहे का? आज उलट करावं लागतं. आणि मग इथे प्रश्न येतो की तो आमच्या विचाराचाच असेल असं नाही. आणि इलेक्शनची सिस्टीम अशी झालेली आहे की तो आपल्या विचाराचा सहसा नसतो, विचाराचा असता तर डॉक्टर आंबेडकरांना निवडणुकीमध्ये पराभवाला सामोरं जावं लागतं. आणि मग हे सगळं होत असताना या समाजामध्ये आणखीन एक परिवर्तन आहे. या समाजामध्ये ज्यांच्या वाट्यावर आरक्षणाचे लाभ आले ते आणि ज्यांच्या वाट्यावर आरक्षणाचे लाभ आले नाही ते, असा अभिजन वर्ग आणि सामान्य वर्ग असे दोन वर्ग निर्माण झाले असं मला वाटतं. माझं मत आहे. म्हणून सुरुवातीला सांगतो की काही गोष्टी तुम्हाला पटतीलच, काही आवश्यक नाही. आणि खेदाची बाब असेल या दोन्ही वर्गामध्ये समन्वय संवाद आहे की नाही याचा प्रत्येकाने विचार करावा. त्यांच्याशी संवाद समाप्त झाला आणि म्हणून मग संवाद असता तर सर्वोच्च न्यायालयाला आरक्षणाअंतर्गत आरक्षण आणि क्रीमी लेअरचा निर्णय द्यावा लागला नसता. लक्षात येतं का मी काय बोलतो? हे मी नाही म्हणत, सर्वोच्च न्यायालय म्हणतं की तुमच्यामध्ये क्रीमी लेअरचा आहेत लोक, तुमच्यामध्ये आपण विरोध करू, जरूर करू. मी तुमच्या सोबत आहे विरोध करायला. मी माझे तर्क आहे त्याच्यावर मी लिहितोय, ते कधी काही माझं पुस्तक येईल 4-6 महिन्यात. परंतु तरी हे आपण कोणाला समजून सांगणार सर्वोच्च न्यायालय असं म्हटलं म्हणून. आणि हा संवाद नाही. या परिप्रेक्षात आमचा संघर्ष कशासाठी असावा? संघर्ष शिक्षण, सार्वजनिक सेवा प्रतिनिधित्व अर्थात आरक्षणाचा हक्क सुरक्षित राखण्यासाठी आमचा संघर्ष असावा. आमच्या समाजातील कोणी शिक्षणापासून वंचित होणार नाही.
शक्य असेल तर गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून वंचित होणार नाही, याच्यासाठी संघर्ष असावा. प्रतिष्ठित आजीविका प्रत्येकाला मिळावी हा संविधानाने दिलेला अधिकार आहे. हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि हा अधिकार प्रस्थापित व्हावा, कारण त्याच्याशिवाय पॉलिटिकल डेमोक्रेसी जिवंत राहू शकत नाही. यासाठी आमचा संघर्ष असावा. राजकीय लोकशाही पुनर्स्थापित व्हावी याकरता आमचा संघर्ष असावा. राजकीय लोकशाही आर्थिक लोकशाहीकडे आणि आर्थिक लोकशाहीकडून सामाजिक लोकशाहीकडे ही प्रक्रिया गतिशील व्हावी यासाठी आमचा संघर्ष असावा. आणि या सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डेमोक्रेसीची व्याख्या देताना म्हणतात, डेमोक्रेसी इज अ फॉर्म अँड सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट थ्रू विच revolutionary changes in the economic and social life of the people can be brought about. रक्तपात विहीन लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात क्रांतिकारी परिवर्तन घडवून आणण्याची व्यवस्था म्हणजे लोकशाही आहे असं डॉक्टर आंबेडकर बोलतात. ही क्रांतीची प्रक्रिया आरंभ करण्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागेल आणि हे जर आम्ही केलं तर ऑटोमॅटिकली हा RSSचा विरोध होतो. त्यांना शिव्या शब्दाची गरज नाही. आपण हे प्रस्थापित करू शकलो तर ऑटोमॅटिकली हा त्यांचा विरोध होतो. त्यासाठी आम्हाला व्यापक व्हावं लागेल, कारण आमच्या भरोशावर आम्ही लढाई जिंकू शकत नाही असं मी म्हटलेलं आहे. आम्हाला भारतीय व्हावं लागेल, भारतीयांशी जुळावं लागेल. आमच्या जवळ याच्यासाठी काय, आमच्या जवळ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सामाजिक, आर्थिक आणि राजकीय तत्वज्ञान. सगळ्यात मोठी ही आमची पुंजी आहे. लिबरल सेक्युलर डेमोक्रेटिक फिलॉसॉफी, जी मानव मुक्तीची फिलॉसॉफी. आज या फिलॉसॉफीवर फक्त भारतात संकट नाही, जगात संकट आहे. आज फक्त भारतात संकट नाही, आज जगात संकट आहे. जगाच्या वेगवेगळ्या देशामध्ये लोकशाही जिवंत राहील की नाही हे संकट आहे. आमच्याजवळ संविधान आहे आणि संविधानाने स्थापित लोकशाही आहे. तर ह्या आमच्या निधी आहे. आम्हाला अनुसूचित जाती म्हणून, बौद्ध म्हणून संविधानिक विशेषाधिकाराच्या संरक्षणार्थ पुनर्स्थापनेकरता आम्हाला लढावं लागेल. त्याच वेळी भारतीय म्हणून संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणार्थ लढावं लागेल. दोन्ही आयडेंटिटीज या परस्पर पूरक आहेत, यामध्ये कोणताही संघर्ष नाही. माझी अनुसूचित जाती किंवा बौद्ध म्हणून असलेली आयडेंटिटी, मी भारतीय आहे या आयडेंटिटीशी कॉन्फ्लिक्टिंग नाही, या आयडेंटिटीशी कॉन्फ्लिक्टिंग नाही. आणि म्हणून मला असं मांडावायचं आहे की मला अनुसूचित जाती किंवा बौद्ध म्हणून माझे हक्क अधिकार सुरक्षित ठेवायचे असतील किंवा भारतीय म्हणूनही इतरांशी जुळावं लागेल. तोपर्यंत माझ्या भरोशावर मी माझी लढाई कितीही प्रयास केले तरी लढून जिंकू शकत नाही. लढण्याचं समाधान निश्चितपणे मिळेल, तेही आवश्यक आहे. जरूर लढा. या परिप्रेक्षामध्ये मला पॉलिटिकल लिडरशिप कडून कोणती अपेक्षा आहे? आय एम व्हेरी सॉरी फॉर दिस. पॉलिटिकल लिडरशिप कडून कोणती अपेक्षा नाही, कारण कधी कधी क्लास अँड कम्युनिटीमध्ये जेव्हा संघर्ष येतो, आपल्या सगळ्यांचा अनुभव, स्वतःचा अनुभवातून तपासून पाहू. मी IAS अधिकाऱ्यांच्या संबंधात एकदा हे विधान केलेलं होतं. तपासून पाहू, क्लास आणि कम्युनिटीमध्ये जेव्हा संघर्ष येतो तेव्हा साधारणपणे, अपवाद असतात प्रत्येक, साधारणपणे व्यक्ती आपले क्लास आयडेंटिटी किती लॉयल असतो. माझं विधान समजून घ्या. क्लास आणि कम्युनिटीमध्ये जेव्हा संघर्ष येतो तेव्हा साधारणपणे व्यक्ती आपल्या क्लास आयडेंटिटी प्रती अधिक सजग असतो, अधिक लॉयल असतो, कारण त्या क्लासमध्ये वेस्टेड इंटरेस्ट प्रस्थापित झालेले असतात. वेस्टेड इंटरेस्ट प्रस्थापित झालेले असतात. त्यामुळे जर सगळे पॉलिटिशियन करोडपती असतील तर हा एक क्लास होतो, हा एक क्लास होतो. आणि मग हा क्लास जर झाला तर हा क्लास लॉयल्टी अधिक प्रिफर करतो कम्युनिटी लॉयल्टीपेक्षा. रेअर एक्झाम्पल्स असतील, कधी कधी तुमच्यामध्ये येऊन बसतील, बोलतील, कारण तुमच्या मताशिवाय भागत नाही. लोकशाहीची व्याख्या केली जाते, कधी कधी गमतीने व्याख्या केली जाते. गरीबापासून मत घ्यायचं, श्रीमंतापासून पैसा घ्यायचा आणि दोघांनाही एक दुसऱ्याच्या विरुद्ध संरक्षणाची हमी द्यायची, ती लोकशाही. ती लोकशाही.
अशा प्रकारे म्हणून मग पॉलिटिशियन करून ते वाईट आहेत वगैरे वगैरे नाही. आता संघर्ष आहे की क्लास की कम्युनिटी, आणि जर हा संघर्ष असेल तर यामध्ये त्यांना निवडायचं आहे काय आहे त्याविषयी अधिक काही बोलण्याची गरज नाही आहे, मी बोलणार नाही. 1936 साली ॲनिमेशन कास्ट आपल्याला पुन्हा वाचावं लागेल, आणि मग इथे आपल्या सर्वांची भूमिका आहे इंटेलेक्च्युअल्स. इथे आपल्या सर्वांची भूमिका आहे इंटेलेक्च्युअल्स म्हणून, बुद्धिजीवी वर्ग म्हणून. आणि आज या समाजामध्ये इंटेलेक्च्युअल क्लास अस्तित्वात आहे, मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात आहे, प्रोव्हायडेड जर हा क्लास बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे प्रोव्हायडेड तो वर्ग प्रामाणिक, निस्वार्थी आणि स्वतंत्र असेल तर दे कॅन लिव्ह द सोसायटी. काय म्हणतात डॉक्टर आंबेडकर? दे कॅन लिव्ह द सोसायटी. दॅट इज द होप. ही होप आहे म्हणून मी तुमच्याशी संवाद साधतोय. दे कॅन लिव्ह द सोसायटी. आणि मग त्यासाठी पुढाकारही या क्लासला घ्यावा लागेल. कारण जो दररोज जगण्यासाठी संघर्ष करतो तो तुमच्याकडे नाही येणार. तो तुमच्याकडे नाही येणार. माझी एक समस्या आहे, आला एखाद्या वेळी तुम्ही मदत कराल भेट जाऊ नये, तर तुमच्याकडे येणार नाही. जर आम्हाला असं वाटतं की बाबासाहेबांनी आरंभ दिलेली ही परिवर्तनाची प्रक्रिया सुरू करावी लागेल, तर आम्हाला जनांशी जुळावं लागेल. आम्हाला आपल्या कोशात राहून एक परिवर्तनाची प्रक्रिया आरंभ करता येणार नाही. आम्हाला जनांशी जोडावं लागेल. कधी कधी गमतीशीर उदाहरणं आठवतात, पण तुम्ही ते सांगणार नाही या ठिकाणी. पण त्याच वेळी केवळ संघर्षाने प्रश्न डॉक्टर आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन केल्याबरोबर पुस्तक काढली. याला आम्ही म्हणतो रचनात्मक कार्यक्रम, कन्स्ट्रक्टिव्ह प्रोग्राम. कन्स्ट्रक्टिव्ह प्लस एज्युकेशनल ही सायमल्टेनियसली चालणारी प्रक्रिया आहे. दोन्ही असतील तर समाजाशी जोडता येईल. फक्त एज्युकेशन घेऊन जोडतो म्हटलं तर नोबडी. आपल्याकडे उदाहरण आहे, RSS उदाहरण देऊ इच्छित होतं, पण तुम्ही RSS तर नाही, बुद्धाचं उदाहरण देतो तुम्हाला. बुद्धाचं उदाहरण एकदा कुठे आहे मला विचारू नका, कारण त्या संदर्भ माझ्याकडे नाही आहे, कुठेतरी ऐकलेलं आहे, तुमच्याशी शेअर करतो. आनंद बुद्धाचा अत्यंत जवळचा शिष्य. रस्त्यात त्याला एक माणूस भेटला, त्याला आनंद धम्म सांगायला लागला. आता तो कशाला ऐकतो आनंदचं? त्याला आनंदला वाटलं की हा माझं काय ऐकत नाही, आता आपल्या गुरुकडे घेऊन जावं. गुरुकडे घेऊन गेला, आणि गुरुकडे घेऊन गेल्यावर तुम्ही सांगून थकलो ऐकत नाही, तुम्ही सांगा. बुद्धाने एवढंच विचारलं, तो जेवला एका विचारलं. काय विचारलं बुद्धाने? तो जेवला आहे का? उत्तर आलं नाही. मग त्यांचा खाऊ काय? मग तो आहे. धम्म ही उपाशापोटी कोणी स्वीकारायला तयार होत. आपण तर क्रांतीची भाषा बोलतो. आपण तर यासाठी रचनात्मक कार्यक्रम. जोपर्यंत एज्युकेशनला रचनात्मक कार्यक्रमाची जोड असणार नाही, तोपर्यंत या समाजामध्ये कोणतंही लोकांचं आंदोलन उभं राहू शकणार नाही. त्याकरता आपल्याजवळ साधनं आहेत, साधनं नाही तसं नाही. आपल्याजवळ ह्युमन रिसोर्स सगळ्यात महत्त्वाचा रिसोर्स आहे. आपल्याजवळ फिलॉसॉफी आहे. आपण इकॉनॉमिक रिसोर्सेसही मोबिलाइज करू शकतो. या क्षमता आपल्यामध्ये आहेत, आणि या क्षमतांचा उपयोग करून इन्स्टिट्यूशन्स बिल्ड करून, मग मी इन्स्टिट्यूशनवर हायलाईट केलेलं होतं, वैयक्तिक आपण एखाद्या विद्यार्थ्याला मदत करून निश्चितपणे करावी. क्राऊड फंडिंग करून आपण काही करू शकतो, करावं, त्याच्याविषयी वाद नाही. पण दिस इज नॉट अ परमनंट सोल्युशन. इन्स्टिट्यूशन्स बिल्ड करावे लागतात, आणि इन्स्टिट्यूशन्स या माणसापेक्षा परमनंट असतात. तुमची इन्स्टिट्यूशन परमनंट आहे, पिढी गेली आपण तुम्ही सेकंड थर्ड जनरेशन असाल. इन्स्टिट्यूशन्स निर्माण करावे लागतात, आणि एकाच वेळी रचनात्मक आणि संघर्षात्मक कार्यक्रम करावे लागतील. त्याच्याकरता माणसं घडवण्याची, कार्यकर्ते घडवण्याची, कार्यकर्ते जिवंत राहतील याची काळजी घ्यावी लागते. कधी काळी या महाराष्ट्रामध्ये आम्ही तो प्रयोग करून पाहायचा प्रयत्न केला, झालो नाही अशी बघायला. महाराष्ट्रामध्ये कृतज्ञता निधी नावाचा एक निधी आजही आहे की नाही मला माहिती आहे का? श्रीराम लागू आणि निवृत्त फुले
यांनी स्थापन केलेला होता आणि त्यांच्या फिलॉसॉफीनुसार समाजामध्ये जे काही कार्यकर्ते काम करत असतील त्याच्या जगण्याची गॅरंटी त्यांनी दिलेली नव्हती आणि कार्यकर्ते समाजामध्ये वेगवेगळ्या स्तरावर काम करत होते हा निधी होता. एक उदाहरण म्हणून सांगतोय मी, असे कार्यकर्त्यांना जगवावं लागतं तर ते कार्यकर्ते प्रबोधन करतील आणि मग या माध्यमातून एज्युकेट आणि ऑर्गनाईज ही प्रक्रिया आपल्याला आरंभ करावी. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते पॉलिटिकल एज्युकेशन. जे पॉलिटिकल एज्युकेशन जोपर्यंत मासेसचं पॉलिटिकल भाषण नाही म्हणत नाही, माणसं घडवण्याची प्रक्रिया भाषणाने होत नाही. डॉक्टर गेडाम आहेत काही ते काय गेडाम आठवतं का 1980 आपले काही शिबिरं झाली होती, छाया खोबराकडे आहे त्याची साक्षी. माणसं घडवण्याची प्रक्रिया भाषणाने होत नाही. त्याची तंत्र वेगळी आहे, त्याचे मंत्र वेगळे आहे, त्याची सिस्टीम वेगळी आहे आणि त्याच्याकरता इन्स्टिट्यूशन पाहिजे आणि कमिटेड लोक पाहिजे जे खऱ्या अर्थाने माणसं घडवण्याचा विचार करू शकतील. असं जर आपण केलं आणि या माध्यमातून जर पॉलिटिकल एज्युकेशन झालं, मासेसचं पॉलिटिकल एज्युकेशन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याला न्यावं लागेल लोकांपर्यंत. कोणता आंबेडकर नेणार तो मोठा भागाचा मुद्दा आहे. कोणता आंबेडकर नेणार म्हणजे धम्मसंस्थापक आंबेडकर, धम्मचक्र प्रवर्तक आंबेडकर नेणार की सेक्युलर आंबेडकर नेणार, याच्यावरही या समाजामध्ये कुठली चर्चा व्हायला पाहिजे. कारण भारतीय ही आयडेंटिटी सेक्युलर आहे. भारतीय ही आयडेंटिटी सेक्युलर असेल तर भारतीय म्हणून इतरांशी जुळताना डॉक्टर आंबेडकरांची कोणती आयडेंटिटी मी घेऊन जावी याचा हे माझे विचार आहेत. का तुम्ही याच्याचे डिफर करू शकता, निश्चितच डिफर करावं, याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे त्या समाजामध्ये. कोणता आंबेडकर घेऊन जावं? पॉलिटिकल एज्युकेशन इज मस्ट. संविधान आहे, संविधान जिवंत आहे तोपर्यंत बुद्धाच्या धम्मासहित सर्व अल्पसंख्याक धर्म सुरक्षित आहे. जर संविधान नसेल तर या देशामध्ये अल्पसंख्याक धर्माला धम्माला काहीही अस्तित्व नाही. हेही आम्हाला या निमित्ताने विचारात घ्यावं लागेल आणि त्याकरता पॉलिटिकल एज्युकेशन मस्ट. मी पार्टी पॉलिटिक्स बोलत नाही, तुम्ही मला बोलण्याची संधी दिली आणि एवढं दीर्घ ऐकून घेतलं. कारण एवढं दीर्घ मला बोलायचं नव्हतं. बाकीचे वक्ते आले असते तर कदाचित मी सर्व बोललो नसतो, शॉर्ट केलं असतं. पण वक्ते नव्हतं, संधीचा लाभ घेतला. तुम्ही माझं ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमचा आभार. धन्यवाद.